मागितो दान तुला कसे जाशील राधे सांग मला कसे जाशील राधे सांग मला तुझ्यासाठी आले मला हे गाणं रे तुझ्यासाठी आले मला हे गाणं रे तुझ्यासाठी आले हाय नमस्कार मंडळी, मी आपला लाडका सिद्धू उन्हाळ सिद्धू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज मी गावी आलेलो आहे आणि आज आमच्या घरी पालखी येणार आहे। त्यानिमित्ताने हा मी व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अशी माझी विनंती आहे। माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका। आता बघायला गेलं तर आवाज येत असेल तुम्हाला थोडंसं, कारण लांब आहे थोडंसं इथून, एक 10 घरं सोडून पालखी आलेली आहे, गावामध्ये आगमन झालेलं आहे। तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये आणि आमच्या घरी येणार आहे तेव्हा तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच। ओके, चला तर आपण डायरेक्ट जाऊया थेट पालखीजवळ। पूर्ण घर रांगोळीने सजवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। दिवस आहे, जो गावचा फील जो होतो ना ते खूप सुंदर होतं। आणि आमचा हा छोटासा घर आहे, हा पाहू शकता। राधे ग चल जाऊ गावाला, माझ्या गोकुळ गावाला। Oh
तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणा गाणा रे तुझ्यासाठी आले म्हणा गाणा रे तुझ्यासाठी आले म्हणा
तुझं गपोर ग रोज रोज जळतय यशोदे तुझं गपोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवतय दोर ग. घेऊन म्हणजे तुझा आडवा गाणं वाटे नव्हता, आडवा गाणं वाटे नव्हता, आडवा गाणं वाटे नव्हता. घेऊन म्हणजे तुझा आडवा गाणं वाटे नव्हता, आडवा गाणं वाटे नव्हता, आडवा गाणं वाटे नव्हता. जरा मदत कर. ये तू ये चला चला. जवळ घेतो जवळ जवळ घेतो. अच्छा कोण डबे नंतर करतो का?
यावे गौरी गणा हो नाचत यावे गौरी गणा हो जाशील राधे सांग मला कशी राधे सांग मला नाचू लागला चुमा 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 नाचू लागला गणगवरीचा रंगला. चुमा 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 नाचू लागला चुमा 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 नाचू लागला गणगवरीचा
बरोबर आहे. थोडी पुढे घे. बस बस बस. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा. हे शिवशंकर गिरिजातनया त्याला पूजा करायला विडा ठेवला का विडा आवाज नाही येत, वाजवा. गावाची वाजवा पूजा करू
यमुनेच्या काठी वा बुवा वा बोडीला लपाई काटा कानाने काढला लपाई काटा कानाने काढला यमुनेच्या काठी धडा फोडीला यमुनेच्या काठी धडा फोडीला लपाई काटा कानाने काढला लपाई काटा कानाने काढला लपाई काटा कानाने काढला यमुनेच्या काठी धडा फोडीला यमुनेच्या काठी धडा फोडीला लपाई काटा कानाने काढला लपाई काटा कानाने काढला लपाई काटा कानाने नारळ घे बा बाय महादेवानी भानोबा काली श्री बाय माझे देकर बाय वर्षाची राखण घेऊन उभं राहिलेला आहे. बाय राखण मान्य करून घे त्यांच्या घरादारात मुला माणसा सर्व गोष्टी सांभाळ कर. बाय पोटाच्या पाठी उचारे आणि फिरत असतो धंदा परत याच दे तेराला सव्वा शेर मिळू दे पैशाला 2 पैसे मिळावं मनाचा हेतू पूर्ण करावं आणि सांभाळ करावा असा आरोप करतात. बाय महादेवाची मानवाची काली तरी बाय माझे ते दिवेकर बाय वर्षाची शेरणी घेऊन उभं राहिलेला आहे, मान्य करून घे त्यांच्या घरादारा मुला माणसांच्या गोष्टी सांभाळ कर. त्यांचा जाणं येणं जर बाय मोठ्याच्या पाठीवर चालले आणि फिरत असतात उद्या तऱ्हेची माहिती त्यांना देऊन घेऊ नको त्यांना शहराला सव्वा शेर मिळू दे पैशाला 2 पैसे मिळावं त्यांचे काय येतो असतील ते बाय पूर्ण करावं आणि त्या लेकराच्या भानोबा काळी श्री बाय माझे दिवेकरांच्या भाषेत नवस होता बाय नवस सादर केलेला बाय नवस बाय मान्य करून घे बाय त्याचा काम तो पूर्ण झालेला त्याप्रमाणे 5 नारळाचा तोरण 9 शेर पेड तुझ्या गळ्यात 101 रुपया गेल्यानं 51 रुपये डोळ्यानं 51 रुपये 1 पासोडा असा डोंगरासारखा नवस होता बाय नवस जिंकलेला अजून लेकराच्या मनाचं काय हेतू असतील बाय पूर्ण करावं त्याचा काम पूर्ण करावा आणि सांभाळ करावा. चिंतीचा मित्र आला होता परिवार सर्व आले तेव्हा त्यांनी 500 रुपये आणि बायची ओटी त्याने देवळात जायचं होतं पण तो जायला भेटला नाही खाऱ्याशाने त्या दिवशी तेव्हा ते लोक देऊन गेलेले आहेत की त्यांच्या मुलं बाळ सुखी राहू दे सगळे दिलंय आतमध्ये काय त्याचं नाव काय उदय नार्वेकर बाय महादेव आणि भानोबा काळी श्री बाय महादेव उदय नार्वेकर आणि बाय महादेवाची आपले हात भेट दिलेल्या त्याचा बाय नवस होता परंतु त्याचा पूर्ण झालेला त्याप्रमाणे तुझ्या गळ्यात 500 रुपये
नैवेद्यावर पाणी भाई भाई मान्य करून घे काय त्याच्यात काटकसर असत भाई माफी कर या लेकराचे बाय काम पूर्ण व्हायला लावा त्याच्या नोकरी त्याला यास दे त्याची इच्छा पूर्ण कर आणि सांभाळ काय नाही ना
जाशील राधे सांग मला कधी जाशील राधे पुसा फक्त हे ठेवा हे ठेवा लवकर हे का पप्पू पुसतील पाय पुसतील
तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वळा. तुझ्यासाठी आले वळा. तुझ्यासाठी आले वळा. मुलीचं डोकं रे गाला तुझ्यासाठी 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 आले मी आपला लाडका सिद्धू उन्हाळ सिद्धू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज तुम्ही बघताय माझ्या भावाच्या घरी पालखी इथे थावरलेली आहे. थावरलेली मी स्वतः भोजनाची व्यवस्था केलेली आहे खेळी मंडळींसाठी. तर आम्ही आता प्रत्येकी जे येतील एक एक दोन दोन जे खेळ येतील ते आम्ही प्रत्येकाच्या घरी घेऊन. हाय नमस्कार मंडळी, मी आपला लाडका सिद्धू उन्हाळ सिद्धू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असाल. आज आमच्या घरी पालखी येऊन गेलेली आहे आणि माझ्या भावाच्या घरी ती थावरलेली आहे, महाप्रसादासाठी थांबलेली आहे. आणि सर्वांच्या घरी एक एक दोन दोन अशी खेळी म्हणजे जी पालखीसोबत असतात त्यांना आम्ही प्रत्येकाला दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आमच्या घरीसुद्धा आमचे गोविंद काका म्हणून आलेले आहेत, खेळी म्हणून आलेले आहेत, त्यांच्या घरी आलेले आहेत. म्हणजे एक देवाचं रूप आहे त्या आम्ही मानतो आणि देवाच्या रूपाने ते आमच्या घरी स्नेहभोजनासाठी आलेले आहेत. आता स्नेहभोजन करून मग पुढे जी आता राहिलेली जी घरं आहेत ती करायची आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट्स करा, आपलं मत मांडा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.